बघा कसे बसले टमटम मध्ये. टमटम नाही एवढं पाणी सांडवतो का तू? पाणी भरतोय. बापरे एवढे पैसे. हा हे सगळे जे हे दोन गल्ले. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता आहे मी गावी आणि सकाळचे वाजतात 8 आणि आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि सकाळीच उठलो आज 6 वाजता, कारण की रात्री 10 वाजता झोपलो आम्ही 9:30 वाजता. कारण की काल ट्रेनमधनं आम्हाला यायला दुपारचे 1 वाजले आणि ट्रेन खूप उशिरा होती. त्याच्यामुळं आम्ही ऊन जास्त आहे, घरी आलो छानपैकी, जेवलो पण नाही, थंड वगैरे पिलं, नाश्ता केला थोडासा लाईटली. आणि घरात एकदम अशी घाण होती एकदम पूर्ण, कारण की आमचे सासू सासरे दोघेच राहतात इथे, दुसरं कोणी राहत नाही. तर जास्त काय ते घरामध्ये सफाई वगैरे जास्त काही राहत नाही. तर छानपैकी सर्व सफाई केली. त्याच्यामध्ये आम्हाला अक्षरशः संध्याकाळचे 6 वाजले. मग त्याच्यानंतर काय कालचा मी ब्लॉग शूट करतो आम्हाला आलाच नाही, कारण की घरामध्ये राडाच एवढा होता, बसता येत नव्हतं. पूर्ण म्हणजे एकदम असं स्वच्छ केलेलं आहे, म्हणजे रात्रीच्याला रिलॅक्स झोप लागली स्वच्छ केल्यानंतर. तर छानपैकी आपलं सर्व घरातलं काम झालेलं आहे. आणि हा आजचा ब्लॉग सुरू करतो मी गावी. आता मी सध्या गावी आहे, नांदेडमध्ये आहे माझ्या सासरवाडीला. तर मी तिकडनंच ब्लॉग शूट करतो आहे. आणि बघूया जे काय तुम्हाला दाखवता येईल इकडचं ब्लॉगमध्ये ते आपण सर्व शूट करूया. पहिलं तुम्हाला मी घर दाखवतो कशा प्रकारे आहे, आणि घर दाखवल्यानंतर त्याच्यानंतर आपण जाऊया मॅडमच्या इकडे. तर चला. तर बघू शकता मित्रांनो, हे आहे आमचं गावाकडचं घर. आणि इकडे बघू शकता आरो बसलेला आहे. आता तुम्हाला आतमधून दाखवतो. हे घर आहे आणि बाहेरचं काहीतरी अशा प्रकारे आहे, बघू शकता तुम्ही छानपैकी. आणि तिकडे आमच्या बहीण आपल्या हे बसल्यात, बहीण बसलेली आहे. तर बघू शकता, तुम्हाला आतमध्ये दाखवतो. हे आहे आमचा एंट्रन्स. इकडे बघू शकता जय झोपलेला आहे, आणखी उठला नाही कारण की सकाळचे 8 वाजलेत. आणि इकडे छानपैकी जार मागवला आहे थंड पाण्यासाठी. आणि इकडे आमचे सासरे झोपलेले आहेत, छानपैकी कूलर लावलेला आहे. आता लाईट बंद केलेला आहे आपण, कारण की काही गरज नाही सकाळची या टायमाला. आणि इकडे हे पूर्ण घाण होतं, हे सर्व स्वच्छ केलेलं आहे. इकडेही स्वच्छ केलेलं आहे. आणि मॅडम बघू शकता तिकडे आहे, आपण जाऊया तिकडे. अगोदर इकडे दाखवतो. इकडे बघू शकता, इकडे आमचं बाथरूम आहे, छोटंसंच आहे. आणि इकडे आहे बदामाचं झाड. या झाडामुळं छान सावली येते मित्रांनो, छान थंड वाटतं इकडं. थोडासा कचरा इग्नोर करा, आपण उचलून टाकूया याला थोड्याच वेळात एखादा कोणाला तरी बोलून. आणि इकडे बघू शकता आमच्या सासूबाई बसलेल्या आहेत. आणि हे पूर्ण आपण छान प्रकारे बाथरूम एकदम स्वच्छ केलेलं आहे, कारण की काल भरपूर घाण होती इथं. त्याच्यामुळं आम्हाला काय कालचा ब्लॉग शूट करायला जमला नाही, कचरा जास्त असल्यामुळे. बघू शकता कसं छान झाड आहे, एकदम मोठं. पहिलं बैचं या जांभळाचं झाड होतं ना? हां हां, इथं अगोदर जांभळाचं झाड होतं मित्रांनो, ते तोडलं आहे ना. हां, तोडून हे बदामाचं झाड आता आलं आहे छानपैकी. बघू शकता किती मोठं झाड आहे. आणि आता चला तुम्हाला दाखवतो मॅडम काय करतात, ठीक आहे. बघू शकता मित्रांनो, इकडे घरामध्ये छानपैकी देवपूजाचा कार्यक्रम चालू आहे. आणि हा आहे आमच्या घरातला रूम. आणि बघू शकता असं काही चांगलं नाही आहे, पण तुम्हाला दाखवतो. हा पंखा आहे तिकडे फिरतोय आणि हा छोटासा बल्ब आहे. आणि बघू शकता इकडे झाड दिसतं का तुम्हाला, स्वामीचं वडाचं झाड आहे छानपैकी. इकडे देवी आहे, इकडे महालक्ष्मीचा फोटो आहे. ही सगळी करामत आमच्या सासूबाईची आहे. बघू शकता हे सगळे देव धुवून काढलेत आज मॅडमने आंघोळ केल्यानंतर. आणि इकडे आरव पण बघू शकता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून तयार झालेला आहे जाण्यासाठी, कारण की आम्हाला जायचं आहे बाहेर, म्हणून त्याने सकाळीच उठला आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे त्याची. आणि हां, त्याची सर्व सगळी तयारी झालेली आहे. आता थोड्याच वेळात तिथलं सगळं होऊन जाईल. तर इकडे बघू शकता मित्रांनो, आरव झालाय रेडी. आणि इकडे मॅडम पण रेडी झाल्यात, कारण की त्यांना जायचं त्यांच्या मामाकडे. त्यांच्या मामाची तब्येत खराब आहे, तर त्यांनाच बघायचं आहे. त्यासाठी आम्ही निघालोत. आता सकाळचे वाजलेत 9 आणि इथून जाणार आहेत आम्ही नांदेडला. कारण की इथून नांदेड किती किलोमीटर आहे? 27 किलोमीटर आहे. तर इथून आम्हाला टमटम पकडावं लागेल, त्याच्यानंतर दुसरी टमटम पकडावं लागेल, त्याच्यानंतर आम्ही पोहोचणार नांदेडला.
आणि डायरेक्ट जाऊया त्यांच्या घरी, कारण की त्यांना थोडी तब्येत खराब असल्यामुळे स्पेशली त्यांना बघण्यासाठीच आपण निघालो. आणि जय आंघोळीला गेलाय, तो आज घरी राहणार आहे, तो आमच्यासोबत येणार नाही आहे. इकडे बघू शकता स्कार्फ वगैरे घेतलेला आहे, कारण की ऊन जास्त असल्यामुळे. गाठ बघा रे. अरे मग मी छोटा चष्मा घाल. तर चला, जेवढा प्रवास शूट करता येईल तेवढा करूया आणि तुम्हाला दाखवूया. ब्लॉग पाहत राहा पुढे. तर चलो, चला चला, चलो 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 चलो. हां, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आज एक ना एक भेटणार आहेत. आम्ही गावातून जातोय. स्पेशल आम्ही चलत जाणार आहे, तर अजून अजून लोक काय अजून लोक भेटणार आहे. हा, कारण की आता इथून, कारण की बस स्टॉप थोडा लांब आहे. नाही, इकडेच आहे. थोडं चालावं लागलं, 2 मिनिटाचं वॉक. अच्छा, डिस्टन्स. सावरा बस स्टँड. सावरा बस स्टँड. हा. चला जाऊ. बघू शकता आमच्या मॅडम झाल्या तिकडे रेडी. येऊ का? चला. हो हो हो. बघा कसे बसले टमटम मध्ये. टमटम नाही. टमटम नाही आहे, इको आहे ना. व्हॅन आहे. व्हॅन आहे, छोटीशी व्हॅन आहे. हा, व्हॅनच आहे. आणि हा आहे इथला चौक मित्रांनो, लहानचा. आता आहोत आम्ही लहान गावामध्ये, आहे ना. हा. काय पॉवर बँक लावून राहिली का? पॉवर बँक लावतीये. पॉवर बँक, हा, चार्जिंग काय नाही आहे. सी टाइप. कोण हे तर चार्जर कुठे आहे त्याचं? चार्जर घरी. चार्जरच लागणार ते कनेक्टर. हे नाही लागा कनेक्टर. आणि इकडे पण काही लोक बस वाट बघतात आणि आम्ही माणसांची वाट बघतो. माणसं आले की याच्यामध्ये बसून निघूया आपण. नाही त्याच्यात, कारण कमी तिकीट्स आहेत म्हणून बस. मोठावाला नाही का? मोठावाला जास्त आहे. पण आली वाटते बस. ट्रॅक्टर आहे, हा, बस नाही. त्याचं कनेक्टर लागणार. कनेक्टर, हा, चला चला, हा, चला चला. आहे मिळायला पाहिजे. मुद्दे मी लावले. तर मित्रांनो, निघालो आता नांदेडकडे. अजून आपल्याला इकडनं जावं लागेल आता अर्धापूर. अर्धापूर नंतर आपण पोहोचू नांदेडला, कारण की हा एक टमटम केलेला आहे. आता पुढे गेल्यानंतर परत एक गाडी चेंज करूया आपण. तर बघत राहा, कळेलच पुढे तुम्हाला. अशी शेती आहे बघा इकडची. हे बघा, अशा टमटम मध्ये जावं लागतं इकडे. जरा सकाळचा टाइम आहे, सकाळचा 9:30चा टाइम आहे, पण ऊन बघा किती आहे. आता पोहोचलो आम्ही अर्धापूर. आणि आता इथून केलेली आपण दुसरी टमटम, आहे ना. इथून जाणार आहोत आता नांदेड, आहे ना. इथून नांदेड किती किलोमीटर आहे? असेल 16-17 किलोमीटर आहे. आता इथून निघूया आपण. बघू शकता गरम होतं, पण बसला ऍडजस्ट करतोय बिचारा. थंड वाटते ना सकाळचा टाइम. तर वेट आहे, सगळं फुल भरल्यानंतर निघणार. तर बघू शकता मित्रांनो, हे आहे नांदेड. तर आता आम्ही नांदेडला आलो. आणि या बाजूला बाबासाहेबांचं हे आहे स्मारक, आणि या बाजूला आहे स्टेशन, आणि हा नांदेडचा चौक. मॅडम बघू शकता उन्हामध्ये, आणि आरव पण. तर चला काहीतरी खाऊन निघूया. तर मित्रांनो, इकडे आरवचं जेवण सुरू आहे दुपारचं. तो जेवते, माझं जेवण ऑलरेडी झालेलं आहे. आणि बाहेर गेल्यानंतर थोडासा थंडा पिऊया. इथं थंडा नाही आहे, फक्त पाणीच आहे. चिकन बिर्याणी मागवलेली आहे, तीच चिकन तारी आहे. छान होती ना, बघू शकत. छान हॉटेल आहे मित्रांनो, बघू शकता. खालो बेटा. तर मित्रांनो, प्लॅटफॉर्म चेंज करतोय, कारण की त्या बाजूने गेलं तर जरा रिक्षा लवकर भेटेल आणि कमी पैसे होते. म्हणून आम्ही प्लॅटफॉर्म चेंज करून दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जातोय. आणि बहुतेक कुठली तरी ट्रेन आलेली आहे,
होऊ शकता गर्दी ट्रेनची. इकडे आहे मित्रांनो रिक्षा स्टँड नांदेडचं. तिकडे होतं पण ते महाग होतं, जरा लांब पडेल जायला. हे जरा जवळ आहे इथून शॉर्टकट, म्हणून तिकडेच चाललो आपण. तर मित्रांनो आता आपण बसलोय रिक्षामध्ये आणि निघालो. कुठला नगर आहे ते? श्रावस्ती नगरला निघालो मित्रांनो, बघू शकता. तर तुम्ही गोकुळ नगरवरून बसलोय. गोकुळ नगरवरनं बसले आम्ही. श्रावस्ती नगर पहिले तिथेच राहायची मी गोकुळनगरला. बघू शकता मित्रांनो, आरवला नवीन चष्मा घेतलेला आपण. मामाकडे त्यांना घर मिळालेत ना त्या साईडला. मारुती पंडित. इकडे संभाषण चालू आहे मित्रांनो मॅडमचं. ओळखलं तसा तुम्ही. सारखे ते तिकडेच असायचे, गुत्तेदार आहेत. तर मित्रांनो आता घेतो आपण नारळ पाणी त्यांच्यासाठी. आणि मॅडम गेला तिकडे ज्यूस आणण्यासाठी त्या बाजूला. इकडे पानीवाला है ना भैया? हाँ पानी वाला ही दे रहा. कितना पानी निकलेगा तो जूस के अंदर? 1 गिलास ही करता. हाँ 200 ग्राम. ठीक है चलेगा. पेशेंट जितना पीता उससे थोड़ा ज्यादा निकल जाता. टेंशन लेके जाओ. पेशेंट के लिए तुम्हारे लिए स्ट्रॉन्ग पड़ना पड़ता है. मतलब स्ट्रॉन्ग मतलब ज्यादा लगेगा ना तुम्हारे. अच्छा अच्छा ठीक है अच्छा. पेशेंट के हिसाब से बरोबर रहेगा. बघू शकता हे डॉक्टर लाईन आहे पूर्ण. आणि इकडे जरा फ्रूट वाले जास्त असतात, बाकी रस्त्याला फ्रूट वाले नाही. तुमचं असल्यावर तुम्ही उठवणार ना, कुणी उठवणार? कुणाच्या सीट वरती कुणी बसल्यावर उठवणार, कारण की पैसे देऊन वगैरे ब्लॉक करायला लागला. युट्यूबला ब्लॉग बघा. नको आता. बसा ना तुम्ही. खाली ठेवा. बस खाली जा. खाली जा. इन्फेक्शन नाही नाही मला नको, तू घे. जरा थंड होते मी पिते. हा ते छोटा वाला पप्पाला पण दिला येल्लो वाला. भेटला नाही. 100 रुपये गेले तर गेले. बघू शकता चहा दिलेला आहे छान पैकी. आणि ठीक आहे समोसे दिलेले आहेत. आणि हे सगळं आमचं परिवारच आहे. हे मामा आहे. स्पेशली यांना बघण्यासाठी आलोय मित्रांनो आपण इकडे. इथला कडक जेवी मस्त मित्रांनो. बसवलंय. थोडीशी हलकी हालचाल व्हायला लागली, हलकी पण काय डोक्याला हलकी गाठ वगैरे सांगितली. मला टेन्शनच झालं. नाही टेन्शन. पण हाय होईल व्यवस्थित. बरेचसे थोडस चाललं फिरलं. तर मित्रांनो आता आपण आलो घरी फायनली, कारण की जाम ऊन होती आणि तिथले सर्व काम संपवलं. त्यांच्या मामालाही भेटलो, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर येता येतात आमच्या मॅडमच्या आत्यांनाही भेटलो, तेही काम खतम झालं. आता घरी आलोय. घरी आल्यानंतर आता बघा वातावरण कसं झालंय, बघू शकता. बघू शकता. आणि इकडे आलाय आमच्याकडे आंबेवाला, दशेरी आंबे बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो, एवढं पाणी सांडवतो का तू? पाणी भरतोय. आणि आभाळ बघा किती छान झालं, एकदम निळं एकदम.
आणि दोघं पण ते पाणी भरतात त्याच्या मम्मीला कपडे धुण्यासाठी, कारण की गावी आहे तर पाण्याचा जरा त्रास असतो. तर मस्तपैकी दुपारी आल्यानंतर मित्रांनो छानपैकी झोप काढलेले आहे, जेवण मस्त केलं. इथे घरीच येऊन जेवलो, बाहेर नाही जेवलो, कारण की बाहेर कसं ते सकाळी नाश्ता केला होता, त्याच्यानंतर घरी आलो, छानपैकी जेवलो आणि मस्त एक झोप काढली ना आता बाहेर येऊन बसलो आणि तुमच्याशी बोलतो. आणि मम्मीसाठी पाणी भरतात आणि मॅडम आतमध्ये भांडे घासतात, बहुतेक भांड्याचा आवाज येतोय. तर बरंच झालं सकाळी लवकर गेलो आणि लवकर आलो, उन्हामध्येच आज सर्व काम झाले. चला तुम्हाला गाव फिरवतो. बघा आता मला गाव फिरवणार आहे. अरे बाप रे, एवढे पैसे. हा, हे सगळे जे हे 2 गल्ले बघू शकता, हे मम्मीने जयेशचा आणि आरवचा दोन्हीही त्यांच्या नावावर असं बघितलं की किती होतात आणि आपण येईपर्यंत तिनं जमा करून ठेवले. तर मोजूया. तर हे फोडणारा हा आणि हा एक आहे तो फोडणारा. दोन्ही मीनच फोडले. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आयडिया तर मी देतो. बरोबर, शांत बसा सगळे. याच्याने असं करत होते. अच्छा मी बोललो हा खलबत. ठीक आहे ठीक आहे. अबे 16 आहे ते. हे 200, बघू शकता. हे 200, 800 माझे 800. हा बरोबर. 200, हम्म, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000. ओके, हम्म, 1000 झाले. हम्म. हे 1100, 1200, 1300, 1400, 1500, 1600, 1700, 1800. 1800 नाही. थांब थांब. 100 हे 200 300 400 500. हा, थांब. टोटल मित्रांनो 1800 रुपये जमा झालेत. 1800 रुपये चिल्लर. आणि बघू शकता इकडे पूर्ण चिल्लर अशी काढलेली आहे बघा. आता डिवायडेशन होणार आहे. एक गल्ल्यामध्ये जमा झाल्यात आणि एक गल्ला आमचा घरी पण आहे. एक गल्ला घरी ठेवलेला आहे. हा, त्याच्यामध्ये कसे माहिती आहे का, शाळेत जाताना ना 20 रुपये 30 रुपये असे काढत राहतात, म्हणून तो गल्ला कमी होत राहतो. पण त्याच्यामध्ये आता मी नोट टाकतोय, नोट निघणार नाहीत. तर अशा प्रकारे आज हा घरातला गल्ला फोडलेला आहे. दोन्ही गल्ले जमा केले त्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये 5-10 असे सर्व जमा करून ठेवले होते. आमच्या साहेब लोकांनी सगळा गल्ला फोडलेला आहे तो. आता बघूया त्या गल्ल्याचं नंतर करूया काय त्या पैशाचं, हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेल त्या पैशाचं नक्की काय होणार आहे. तर बघा किती छान असे जांभळं आहे. माझ्या घरी पण जांभळाचं झाड होतं, खूप मोठं होतं आणि ते काही कारणास्तव तोडलं. मग मी या जांभळाला खूप मिस केलं. आज मी बाहेर गेले होते तर मग मी जांभळं घेऊन आले आणि एवढे गोड आहेत, खरंच खूप छान आहेत. कसे वाटतात? गोड आहेत ना? एक नंबर जांभळं आहेत मित्रांनो. मी सकाळी सांगितलं होतं ना, बदामाच्या झाडाच्या तिथं बाजूला एक जांभळाचं झाड होतं आणि त्याला दरवर्षी जांभळं लागायचे. आम्ही सुट्ट्यामध्ये आलो ना तर तिथं जांभळं लागलेले असायचे आणि ते झाड बाथरूम बनवताना ते झाड तोडलं, कारण की तिथं बाथरूम बनवायचं होतं म्हणून ते झाड तोडून टाकलं. मूळ येत होत्या ना, बाथरूम बनत नव्हता म्हणून ते झाड तोडलं. आता तिथं बदामाचं लावलं आहे. आंब्याचं पण लावायला पाहिजे, एक आंब्याचं झाड, कारण की आंबे येतात. मित्रांनो आता बनवलं आपल्या घरामध्ये बघा चिकन, छानपैकी गावी बनवलेलं आहे. आणि इकडे बघू शकता भाकरी पण बनवलेल्या आहेत. आणि इकडे बघा जय इकडे बसलात आणि इकडे आमचे सासरे आणि तिकडं सासू बसलेली आहे आणि इकडे माझ्या बाजूला आरव बसलेला आहे आणि त्याची मम्मी नंतर जेवणार आहे, कारण की त्याला गरम होत आहे. आणि जय चिकन खाणार आहे आणि हे खात नाही चिकन मटन, तर हे आज डाळ आणि भाकरच खाणार आहे. तर आज आपण चिकन आणि भातच खाऊया, दुसरं काय नाही. तर आज संध्याकाळी लवकर बसलो मित्रांनो, घरी उशीर होतो जेवायला, पण आज आम्ही लवकर बसलो जेवण्यासाठी कारण की गावी असल्यामुळे. आणि चिकन पण चालूच राहतं आपल्या घरामध्ये, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. आज भात आणि चिकन खाऊया. आणि ब्लॉग आवडला की सांगा, काय पाहिजे तुला? पाणी पाहिजे? आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण पहा आणि जाता जाता लाईक करून जावा. तर भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणखी एक गोष्ट मित्रांनो, इथं नेटवर्क स्लो असल्यामुळे माझा ब्लॉग जरा मागे पुढे होईल, कारण की इथं डेटाच बरोबर चालत नाही, कारण की भरपूर वेळ लागतो. कारण की कालचा एक ब्लॉग मला टाकायला अक्षरशः 3 तास लागलेत.
नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे, कारण की घरी वायफाय आहे, इथं नाही आहे. तर इथं कसं जेवढा मोबाईलचा डेटा असतो त्यानेच आपल्याला काम करावं लागेल. तर थोडंसं ॲडजस्ट करा आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.